मी या अगोदर बरेच कोर्स केले, इक्विटीमध्ये केला, FNO केला, बराचसा लॉससुद्धा झालं. पण मी जॉब करतो, गव्हर्मेंट जॉब करतो. पण मला एक ट्रॅजेडी झाल्यामुळे मी पर्यायी काहीतरी करावं लागेल त्या हिशोबाने मी या शोधत होतो. पण जे कोर्स केले त्या कोर्समुळे म्हणजे त्यांचा कोर्स करता करता मला बराचसा लॉस झाला. कारण त्यांचा अभ्यासच एवढा होता, एवढे 3 बुक दिले त्यांनी, बुकलेट. आता खरंच आमचं वय बुकलेट बघून करायचं तर नाही आहे, पण तरीही मी प्रयत्न केला. कॅन्डलस्टिक, वेगवेगळे इंडिकेटर लावून प्रयत्न केला. पण नेमका ट्रेड केव्हा घ्यायचा आणि केव्हा एक्झिट व्हायचं हे कळलंच नाही आणि त्याच्यामध्ये लॉस झालो. पण बराच विचार केला. तुमचा आजचा एक व्हिडिओ पाहा तुमचा, की कॉमोडिटी त्यांनी जे मला बुकलेट दिले होते 3ही प्रकारचे दिले होते. इक्विटीचं दिले होतं, कॉमोडिटीचं दिलं होतं, फॉरेक्सचं दिलं होतं. मी त्याच्यामध्ये कॉमोडिटी आणि फॉरेक्स हे तसंच ठेवून दिलं, पाहिलंच नाही. फक्त त्यांचं इक्विटीचं आणि FNOचंच पाहिलं. नंतर माझ्या लक्षात आलं की आता आपल्याला पर्याय काहीतरी करावं लागेल. FNOमध्ये खूप माझा लॉस झाला, 3-4 लाख रुपये मी तसेच गमावून बसलो. मग असं ठरवलं की आता काहीच करायचं नाही. 6 महिने मी काहीच केलं नाही. पण मी व्हिडिओ पाहत होतो, म्हणजे या मार्केटबद्दलच व्हिडिओ पाहत होतो. तुमचे मी सगळे व्हिडिओ पाहिले मागचे, आणि तुमचे तो डायलॉग हे आपल्या बाईंगच्या 5 पैसे खाली जाणार नाही, त्याच्यावरून मी थोडा भावूक झालो की चला हे करी सरांकडे काहीतरी मिळू शकते. पण मला जॉबमुळे सुट्टी मिळत नव्हती. मी 1-2 वेळा कॉन्टॅक्ट केला. मुंबईच्या वासबद्दल बोललो होतो, कारण मुंबईला माझा मुलगा असते, तर मुंबईमध्ये करतो असं म्हणालो. पण तेव्हा माझं जमलं नाही जॉबमुळे. तर याच्यामध्ये आलो आणि फार काही घेऊन चाललो असं मला वाटतं की मी जेव्हा माझ्या ग्रॅज्युएशनची डिग्री घेऊन गेलो त्या डिग्रीपेक्षा आजचा मला आनंद वेगळा आहे. कारण काहीतरी मी करू शकतो. मला अशी हे आली, गॅरंटी आली की बा मी काहीतरी करू शकतो. त्याबद्दल मी फार आभारी आहे तुमचा. आणि आय होप की मला आशा आहे की मी ज्यांच्याकडून कोर्स केला त्यांनी मला लाईफ टाईम सपोर्टचं म्हणाले होते, पण आता त्यांचे ते फोनच बंद आहेत. आय होप की मला तसा तुमच्याकडून येणार नाही असा अनुभव असं वाटते. भविष्यात सपोर्ट आपल्याकडून सपोर्ट मिळेलच अशी आशा बाळगतो. धन्यवाद. थँक्यू. पेशा माझा शिक्षक आहे. साधारणतः 10-15 वेळा मी शेअर मार्केटमध्ये घुसलो, बाहेर आलो लॉसमुळे. आणि अचानक 8-10 दिवसापूर्वी तुमचा एक व्हिडिओ बघितला आणि मी त्याच्याने प्रवाही झालो. मॅडमांना फोन केला आणि डिसिजन घेतला की आपल्याला हे ट्रेनिंग करायचं. हे काहीतरी वेगळं आहे. कारण याआधी जे ट्रेनिंग केले त्यात काही समजलं नाही. थोडाफार फायदा झाला, लॉस पण तितकाच झाला. सरांचं आज 4 दिवसापासून ट्रेनिंग जे बघतोय आणि पहिल्या खुर्चीवर येऊन बसतोय, मी ती खुर्ची पकडण्यासाठी पळत येत होतो, कारण मला पुढेच बसून बघायचं होतं. 4 दिवस जे अनुभवलं सर, खूप अफलातून होतं. जर सरांबद्दल म्हणायचं झालं की एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. एका जंगलामध्ये आग लागली आणि आग इतकी भयंकर होती आणि त्या ठिकाणी ते एक चिमणी होती. तर चिमणी एक तलावामधून आपल्या चोचीमध्ये पाणी भरून आणत होती आणि ती त्या आगीमध्ये टाकत होती. बाकीचे पक्षी प्राणी तिला म्हटले की तुझ्या इतक्या छोट्याशा पाण्याने काय होणार आहे, की आज तो आग थोडी विझणार आहे. पण तिने इतकं सरळ उत्तर दिलं, ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नसेल, आग विझवणाऱ्यांमध्ये असेल. याच्यातून एक बोध आपल्याला घ्यायचा आहे की ज्यावेळेस शेअर मार्केटमध्ये आग लागेल तर सरांचं नाव तुषार भूमकर, मी तुषार भूमकर नाही म्हणणार, हुशार भूम म्हणेल. हुशार भूम. आणि त्यावेळेस की आपल्याला त्यांचं नाव हे आग विझवणाऱ्यांमध्ये असेल, शेअर मार्केट विझवणाऱ्यांमध्ये असेल, आणि त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने आठवण येईल. धन्यवाद सर. 4 दिवस जे आम्हाला
सहकार्य केलं तुमच्या टीमने. ठीक आहे, धन्यवाद सर. असंच सहकार्य भविष्यात मिळो अशी अपेक्षा आणि सरांना उज्ज्वल आयुष्य प्राप्त हो आणि त्यांचा या हॉलपेक्षा दुप्पट मोठ्या हॉलमध्ये त्यांना क्लास घेण्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. तर पुन्हा एकदा नमस्कार. आमच्या रिपीटर बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी बोलतो आहे. सरांचा आणि माझा परिचय अवघ्या 1.5 महिन्याचा. मात्र सरांनी आपल्या या वाणीतनं आणि ज्ञानाने आमच्या सर्व लोकांची मनं अगदी जिंकून घेतलेली आहेत. ते सांगताना अतिशय आनंद होतो आहे की उशिरा का होईना परंतु आम्हाला परमेश्वरांनी सद्बुद्धी दिली आणि सरांसारखा एक मोठा माणूस, एक महागुरू ज्याला आपण म्हणूया, तो आमच्या जवळ त्यांनी परमेश्वराने उभा केला, त्यांच्या सान्निध्यात आम्हाला आणलं. असं कधी वाटतच नाही की सरांचा आणि आपला परिचय एक बॅच पुरता आहे, 1 महिन्यापुरता आहे, की ऋणानुबंध जे आहेत अगदी जन्मोजन्मीचे असावेत तसं हे एक छोटंसं नातं तयार झालेलं आहे आणि ती दीर्घकाळ राहणार आहे. आणि ज्ञानाच्या रूपाने आयुष्यभर आम्हाला ती शिदोरी जी आहे ती पैसे कमावण्यासाठी, आमची कुटुंब पुढे वाढवण्यासाठी आणि एकंदरच समाजाला हातभार लावण्यासाठी याचा उपयोग निश्चितच होणार आहे. सरांबद्दल किंवा त्यांच्या शिकवण्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ते वेळेच्या बाबतीत अतिशय पंक्च्युअल आहेत. आपण आजच पाहिलं असेल की ते ब्रेक देत नव्हते, टी ब्रेक मागाचा किंवा लंच ब्रेक, तर तो आपण मागून घेतलेला. म्हणजे त्यांची शिकण्याची जी धडपड आहे ती एवढी होती. त्यांनाही भूक लागली असेल पण ते थांबायला तयार होते. आपण मात्र लगेचच ब्रेक करा म्हणून निघायला तत्पर झालेलो होतो. तर ही जी ज्ञानाची लालसा आहे, शिकवण्याची जी उर्मी आहे, हा जो काही भाग आहे हा असाच येत नाही. एक छोटासा शेर आहे, जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं और जो पसीने से नहाते हो इतिहास बदलते हैं. तर तुम्ही बघा पुण्यामध्ये आणि एकंदरच भारतामध्ये, मी गुगलला सहज सर्च केलं की इंट्राडे ट्रेनरमध्ये खरोखर सरांनी आपला एक इतिहास या देशामध्ये रचलेला आहे आणि आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत. हा आनंद फार मोठा आहे की जेव्हा केव्हा शेअर मार्केटचा इतिहास लिहिला जाईल आणखी 100-200 वर्षांनी, तेव्हा तुषार मुमकर सरांचं नाव हे इंट्राडेमध्ये अगदी अग्रभागी असल्याशिवाय राहणार नाही. आता मागच्या 1.5 महिन्यामध्ये सपोर्ट टीमचा जो अनुभव मला आलेला आहे, इथला आमचा चैतन्य असेल, सनी असेल, योगेश असेल, हर्षदा मॅडम असतील, ऋतुजा मॅडम असतील, जेव्हा केव्हा तुम्ही फोन करा त्यांना ते एवढे तत्पर सेवा द्यायला तयार असतात की 2 मिनिटामध्ये आपला प्रॉब्लेम काही असो तो सॉल्व्ह होतो. याचा मला फार आनंद झाला. आणि मी माझ्या भाच्याला, हा माझा भाचा आहे, त्याला सांगितलं अशी अशी बॅच आहे सरांची, तू कसल्याही परिस्थितीमध्ये जॉईन कर, आणि त्यांनी ती केलेली आहे. तर मग मी माझ्याबद्दल आता काही जास्त सांगणार नाही. तर सरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पुढच्या टप्प्यामध्ये देखील असेच विद्यार्थी घडवावे. या देशामध्ये आत्ता सध्या युवकांमध्ये 83% बेरोजगार युवक आहेत आणि या माध्यमातून या मुलांना, या विद्यार्थ्यांना जर या प्रवाहामध्ये आणलं तर देशाचं आपण फार मोठं काम करणार आहोत. देश प्रगती पथावर निश्चितच जाईल याची हमी मी या ठिकाणी देतो. सर धन्यवाद, थँक्यू. माझं गाव इतक्या दुर्गम भागामध्ये आहे की मला वाटतं राज्यातला कुठलाच दुर्गम भाग तितका भाग नाही आहे. आमच्या गावामध्ये कुठलीच मोबाईलची पण सेवा नाही आहे सर. फोन येत पण नाही, फोन जात पण नाही. अशा भागामध्ये मी राहतो आणि तशाच भागातल्या लोकांना, विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं काम करतो. लॉकडाऊन लागलं त्यामध्ये आमचा म्हणजे सर्वच कर्मचारी, राज्य सरकारच्या सर्वच कर्मचाऱ्यांचा 25% पगार कपात करण्यात आला होता. मग म्हटलं लॉकडाऊन जर असंच वर्ष, 2 वर्ष, 1.5 वर्ष, 2.5 वर्ष लागलं, आता सरकारी नोकरीवर असल्यामुळे आमच्या मिटिंगा व्हायच्या की आपल्याला या नाक्यावर उभं राहायचं, लॉकडाऊन किती वर्षापर्यंत राहील याची काही शाश्वती नाही. म्हणजे त्याचा कालावधी 2 वर्ष राहील, 6 महिने राहील, किती वर्ष राहील.
मग मी विचार केला, जर सरकारची संपत्तीच म्हणजे सरकारचं इन्कमिंगच जर बंद झालं लॉकडाऊनमध्ये, तर आज आपण 25% पगार आपला कपात झाला, पुढे 6 महिन्याने जर 50% कपात झाला आणि भविष्यामध्ये जर आपल्याला पगारच नाही मिळाला तर आपल्याकडे काय असायला पाहिजे. तर मी तेव्हा शेअर मार्केटच मला एक असं वाटलं होतं की बा इथं आपण करू शकतो. मग मी आपल्या ज्या टी व्हीवर मुकुंद खानोरे सर आणि प्रीती राणे मॅडम यांचे शेअर मार्केटचे क्लासेस केले आणि फक्त त्यांनी सांगितलं की शेअर घ्या, महिनाभरासाठी ठेवा, 6 महिन्याभरासाठी ठेवा, तुम्हाला प्रॉफिट होईल, असं होईल. म्हटलं हे तर नोकरीपेक्षा बी वाईट काम आहे. 6 महिने ठेवा, 1 वर्ष ठेवा, जेव्हा वाढेल तेव्हा. पण ते वाढेल की घटेल याची शाश्वती कुठलीच नव्हती. त्याचा फक्त पॅरामीटर बघा, हे करा. मग सरांचा पासवर्ड श्रीमंतीच्या याच्यामध्ये सरांचा इंटरव्ह्यू बघितला आणि सरांनी सांगितलं की मी कमोडिटीमध्ये इंट्राडे ट्रेडर म्हणून आहे. आता आमच्या इकडे नेटवर्क नाही, मोबाईलला साधं फोन बोलता पण येत नाही. अशा परिस्थितीमध्ये मी राहायचो. मग त्यावेळेस मग तिथं सरांचा मी बाहेर गावी कुठंतरी गेल्यावर आम्हाला माझा जिल्हा माझ्या गावापासून 200 किलोमीटर दूर आहे आणि मध्य प्रदेशातला दुसरे बऱ्हाणपूर खंडवा जिल्हा 60 आणि 80 किलोमीटर दुरीवर आहे. मग तशा ठिकाणी गेल्यावर मग मी सरांचा तो व्हिडिओ बघितला. सरांची मुलाखत बघितल्यावर पासवर्ड श्रीमंतीचा मध्ये सर आले होते. म्हटलं सरही या दोघांसारखेच असायला पाहिजेत असं मला वाटलं होतं. पण सरांनी त्याच्यात सांगितलं होतं की मी सांगितल्यापेक्षा 5 पैसे भाव खाली जात नाही आणि मी सांगितल्यापेक्षा 5 पैसे भाव पण वर जात नाही. मग तो सरांचा मी 2.5 तासाचा व्हिडिओ यूट्यूबवर इतका वेळेस बघितला. सर कमीत कमी 27 ते 28 वेळेस तो व्हिडिओ बघितला आणि तो व्हिडिओ मला कुठलाही जर प्रश्न विचारला त्यामध्ये की सर यावेळेस काय बोलले, तर मी ते सांगू शकतो. कारण विद्यार्थी हा आजीवन शिक्षण म्हणजे माणूस हा आजीवन शिकतच असतो. मी मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करत आहोत, पण माझ्या वैयक्तिक कारणामुळे आणि नोकरीच्या कामामुळे तुमच्याकडे येऊ नाही शकलो. पण यावेळेस मी विचार केला की जर असंच आपण वर्ष वाया घालवत गेलो तर आपण भूमकर सरांचे क्लासेस करणारच नाही, आपल्याच्यानं होणारच नाही. मग मी फोन केला आणि डायरेक्ट इथं म्हटलं काहीही असो, आता हे आमच्या तालुक्याला क्रीडा महोत्सव सुरू आहे. मी म्हटलं सर माझी जी रजा लावायची असेल साहेबांना म्हटलं माझं खूप महत्त्वाचं काम आहे, मला ऑपरेशनसाठी जायचं आहे, या पद्धतीने सांगून म्हटलं माझी रजा मंजूर करा, मी पुण्याला जात आहे म्हटलं. तर मग मी इथं आलो आणि सरांनी मला इथल्या 2 गोष्टी खूप छान वाटल्या या ट्रेनिंगमधल्या. बाकीच्या लोकांचे जे असतात शिकवणारे जे असतात ते म्हणतात की इंट्राडेला कमोडिटीला हात लावायचाच नाही आणि इथं तुषार भूमकर सर म्हणतात की व्हिडिओ गेम खेळण्यासारखं सोपं ॲटमच नाही. तर या गोष्टीसाठी मला वाटतं की टाळ्या झाला पाहिजे की व्हिडिओ गेम कोणीही खेळतं आणि म्हणजे 3 वर्षाचा जर बालक असेल तर तो व्हिडिओ गेम खेळतो. आणि आपल्याला तुषार भूमकर सर सांगतात की कमोडिटी जर आपण त्यांच्या सिस्टीमप्रमाणे जर चाललो तर आपण एक प्रकारचा व्हिडिओ गेम खेळत आहे असा आपल्याला अनुभव होतो. सरांचं जे वाक्य दुसरं होतं की आपण शिकार करायची आणि अंगाला खर्चटू पण द्यायचं नाही. त्या वाक्यावर पण मी सर असं पूर्णपणे हे झालो. एवढं बोलतो आणि अशी अपेक्षा करतो की सर्व सरांचे रूल्स सर्वांची सिस्टम फॉलो करतील, एकमेकांच्या असे म्हणजे फुकट सल्ले द्यायचे काम करणार नाहीत, एकमेकांचे फुकट सल्ले घेणार नाहीत. हा सरांचं 3रं वाक्य खूप मनाला भावलं आणि मी त्याच पद्धतीने तसं करणार. आणि मला जसा वेळ मिळेल मी पार्ट टाईम सुरुवात करणार आणि सरांना जसा मी ते ट्रेड करणार तसं त्याचं ते रिपोर्ट आपल्या ग्रुपवर टाकणार आणि जिथं अडचण आली तर टीमच्या माध्यमातून मी सरांशी डायरेक्ट बोलणार आणि पुढच्या सरांना पुढील आयुष्य चांगलं लाभो एवढं बोलून मी माझे 2 शब्द आणि मनोगत इथं व्यक्त करतो. थांबवतो. धन्यवाद.